Dear students, today we continue the numericals on current electricity part 2. आतापर्यंत बेटा आपण प्रॉब्लेम सॉल्व केले होते कोणते किर्चॉफ्स लॉजवरती. आता व्हिस्टोन नेटवर्कचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करूया. आता हा जो प्रॉब्लेम नंबर 16 आहे, पहा बरं प्रॉब्लेम नंबर 16 मध्ये काय दिलेलं आहे. इथं न्यूमरिकल दी इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी ऑफ द सर्किट शोन इन फिगर. तर हा पॉईंट तुमचा ए आणि हा पॉईंट बी आहे. या ए आणि बी मधला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचा आहे. तर आपल्याला माहीत आहे हा रेजिस्टन्स म्हणजे व्हिस्टोन नेटवर्कमध्ये नेटवर्क बॅलेन्स केव्हा होतं, तर आपण पी डिवायडेड बाय क्यू इज इक्वल टू आर डिवाइड बाय एस असलं पाहिजे. हा इथला पी, हा इथला क्यू आणि हा आर आणि हा एस बॅलेन्स होतात का पाहूया. पीच्या ठिकाणी किती आहे 2 डिवायडेड बाय 2, हा क्यू इज इक्वल टू हां सांगा काय आलं बेटा 4 डिवायडेड बाय 4. म्हणजे काय झालं बॅलेन्स झालं. आणि जेव्हा ब्रिज बॅलेन्स होतं त्यावेळेस हा जो मधला रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्सला आपण रिमूव्ह करायचं. म्हणजे कसा येईल आता इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स मी तर फिगर काढून दाखवतो तुम्हाला. हा तुमचा ए पॉईंट आणि इकडे एक रेजिस्टन्स आपण घेतलेला आहे आणि त्यानंतर हा सी पॉईंट आणि परत इकडे एक रेजिस्टन्स तुम्ही घेतलेला, हे वरचं. आणि हा पॉईंट कोणता बेटा हा ए पॉईंट घेतलेला इथं. त्यानंतर इकडे जे आलेला आहे एक रेजिस्टन्स हा 4 ओमचा आणि हा वरचा किती 2 ओमचा, हा सुद्धा 2 ओमचा. आणि मग नंतर इथून इथपर्यंत परत एक रेजिस्टन्स आहे 4 ओमचा. बरोबर आहे, आलं का लक्षात. आणि हा पॉईंट तुमचा बी आहे बेटा. आता पहा इथं करंट जो येईल तोच करंट इकडे येईल, तोच करंट इकडे येईल, तो करंट इकडे. म्हणजे हे दोन वरचे कसे झाले सिरीजमध्ये झाले. म्हणजे हा तुमचा ए पॉईंट, त्यानंतर वर 2 + 2 हा एक रेजिस्टन्स इथं झाला 4 ओमचा आणि दुसरा रेजिस्टन्स इकडे जो येतो तो किती हा 4 आणि हा 4, हे किती झाला बेटा 8 ओम. आलं का लक्षामध्ये. आणि मग आपल्याला हा पॉईंट बी, हा ए पॉईंट आणि बी पॉईंट या दोन्हीमधलं. आता हे दोन रेजिस्टन्स कसे 4 ओम रेजिस्टन्स पॅरलल विथ 8 ओम रेजिस्टन्स. 4 ओम रेजिस्टन्स इज पॅरलल विथ 8 ओम रेजिस्टन्स. म्हणजे याचा आपण बॅलेन्स कंडिशनमध्ये मधला रेजिस्टन्स काढून टाकला, हे सर्किट आलं. आता या सर्किटला सिम्प्लिफाय केल्यानंतर इक्विव्हॅलंट सर्किट हे आलं बेटा. आणि याचा आता एकच याचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपण काढतो. आणि ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे वेन 2 रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल देअर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स R1 R2 डिवायडेड बाय R1 + R2. ऑलरेडी लक्षात आहे ना, हा फॉर्म्युला ऑलरेडी आपण लर्न केलेला आहे बेटा. मागच्या वर्षी आपण ही फॉर्म्युला आपण किंवा 10thलाही तुम्ही लर्न केलेलं आहे. वेन 2 रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल देअर इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू R1 R2 डिवाइड बाय R1 + R2. 4 × 8 डिवायडेड बाय किती 4 + 8 दॅट इज 8 × 4 डिवायडेड बाय 12. 4 × 12. तर पॅरलल रेजिस्टन्स जो आला तो किती आला बेटा 8/3 ओम. पॅरलल रेजिस्टन्स जो होता तो किती आला 8/3 ओमचा. आलं का लक्षामध्ये. किती सिम्पल न्यूमरिकल असा होता. हे व्हिस्टोन नेटवर्कचे न्यूमरिकल आहेत आणि हे अत्यंत सोपे असतात. फक्त याला काय केलं पाहिजे, अगदी सर्किट डायग्राम नीट समजून घेतलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं इक्विव्हॅलंट सर्किट काढता आलं पाहिजे आणि मग असे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करायचं. तर बेटा हा जो न्यूमरिकल आहे आपण इथं सॉल्व केलेला आहे. या न्यूमरिकलचं आन्सर जे असेल
तर 8/3. मी मुद्दामच आता ऑप्शन ठेवलं नाही म्हणजे तुम्ही पाहून हे डायरेक्ट सॉल्व करायचं. आता त्यानंतर आपण पुढचा न्यूमरिकलकडे जाऊया. नेक्स्ट न्यूमरिकल तुमच्या पुढे आता इथं 17 नंबरचा न्यूमरिकल आहे. काय दिलेलं आहे या न्यूमरिकलमध्ये पहा बरं. या न्यूमरिकल 17मध्ये इफ ईच ऑफ द रेजिस्टन्सेस इन द नेटवर्क इन फिगर इज आर, म्हणजे सर्व रेजिस्टन्स किती आहेत या नेटवर्कमधले आर आहेत. द इक्विवॅलंट रेजिस्टन्स बिटवीन द टर्मिनल्स ए अँड बी. इथं जे तुम्हाला दिसत आहे इक्विवॅलंट रेजिस्टन्स कुठलं काढायचं आहे, ए आणि बी मधलं इक्विवॅलंट रेजिस्टन्स काढायचं आहे. चला बेटा याला मी काय करतो, थोडंसं या डायग्रामला इक्विवॅलंट रेजिस्टन्स काढतो. आता इक्विवॅलंट काढायचं म्हणजे हा जो पॉईंट आहे तो इकडे शिफ्ट करतो मी. म्हणजे हे असा ट्रँगल जो असेल ओरिजिनल असा फॉर्मॅटमध्ये तो तसंच ठेवा, त्याला काही करू नका. म्हणजे हे आउटर ट्रँगल जो असेल तो ट्रँगलला मी काहीसुद्धा डिस्टर्ब करणार नाही. आलं. आता हे बेटा आहे इथं हे आउटर म्हणजे हा एक तुमचा पॉईंट इथं दिला मी पी, इथं दिला मी क्यू आणि हा एस, हा आर, हा आर आणि हा आर. आता मी काय करणार, हा जो पॉईंट बी आहे ना हा इथं घेणार बाहेर, असं आतलं वायर मी बाहेर ओढलं काही फरक पडत नाही. हा बी पॉईंट आणि एला सुद्धा इकडे बाहेर ओढणार बेटा. आता हा जो पॉईंट आहे ना हा इथं पॉईंट घेतला तुमचा, ए पॉईंट घेतला असं मी. आता ए पॉईंटपासून ए कुठं क्यूला जोडलं आहे आणि दुसरं कोणत्याला जोडलं आहे पीला. आता इथून असा एक असं वायर घेतला आणि हा इथं जोडला कुठं क्यूला आणि हा इथं जोडला कुठं पीला. हा सुद्धा आर, हा सुद्धा. आता पहा बेटा हे कसं झालं, हा आर, हा आर, हा आर आणि हा आर, म्हणजे हे ब्रिज झालं, विस्टोन ब्रिज झालं. आणि ब्रिज बॅलन्सिंग कंडिशन काय, पी डिवाइड बाय क्यू इज इक्वल टू आर डिवाइड बाय एस. आर 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 आणि आर म्हणजेच काय ब्रिज बॅलेन्स आहे. आणि जेव्हा ब्रिज बॅलेन्स होतं त्यावेळेस करंट यामधल्या रेजिस्टन्समधला करंट फ्लो होत नाही, म्हणून याला एलिमिनेट करायचं. आणि याला एलिमिनेट केलं तर याचं इक्विवॅलंट सर्किट कसं येतं, हे तुमचा ए पॉईंट आणि इथं तुमचा एक रेजिस्टन्स आणि तशाच पद्धतीनं इकडे एक रेजिस्टन्स, इथं एक रेजिस्टन्स आणि हे दुसरं इथं रेजिस्टन्स. चला बेटा हा तुमचा ए पॉईंट, हा तुमचा बी पॉईंट, हा आर आणि हा सुद्धा आर, आर आणि आर. परत वरच्या प्रॉब्लेमसारखंच हे दोन कसे झाले, सिरीजमध्ये झाले. आर प्लस आर म्हणजे किती झालं. आता याचं जर इक्विवॅलंट सर्किट काढलं तर हे असं येतं आहे बेटा, हे 2R. आणि याचं इक्विवॅलंट सर्किट काढलं आपण तर खालीसुद्धा 2R. हे ए पॉईंट तुमचा, हा ए पॉईंट, हा बी पॉईंट. आता या दोन्हीमधला इक्विवॅलंट रेजिस्टन्स काढायचा आहे. हे दोन कसे आहेत, पॅरलल आहेत. आणि दोन रेजिस्टन्स पॅरलल असतील, सारखे दोन रेजिस्टन्स पॅरललमध्ये असतील. मी काय म्हणत आहे, टू इक्वल रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल, देअर इक्विवॅलंट रेजिस्टन्स इज हाफ. त्याचा इक्विवॅलंट रेजिस्टन्स हाफ म्हणजे आर होतो. फॉर्म्युला टाकल्यानंतर सुद्धा तोच येतो आणि डायरेक्टली लक्षात ठेवा 2R इंटू 2R डिवाइड बाय 4R. तर हे आर आणि आर कॅन्सल, हे 2 आणि हे 2 या 4ला कॅन्सल आणि दॅट इज इक्वल टू आर. तर बेटा याचं इक्विवॅलंट रेजिस्टन्स जो होतं तर ते किती आलं, कॅपिटल आर. आर इक्विवॅलंट बिटवीन ए अँड बी. आर इक्विवॅलंट बिटवीन ए अँड बी मध्ये आपण जे वर्कआउट केलेलं आहे इथं हे किती आलेलं, आर आलेलं आहे. तर अशा टाईपचे न्यूमरिकल जे असतील फार सोप्या पद्धतीचे न्यूमरिकल आहेत. यात कुठलीसुद्धा अडचण नाही. अंडरस्टँडिंग क्लिअर झाली तर कोणत्याही टाईपचे न्यूमरिकल आपण सहजासहजी
अगदी थोडंसं लक्ष देऊन बारकाईनं पाहिलात तर सहज तुमच्या ते लक्षात येऊन जातील. तर हे झालं 16 आणि 17 नंबरचे दोन न्यूमरिकल्स. आता पुढे बेटा नेक्स्ट नंबरचा न्यूमरिकल तुमच्या पुढे ठेवतो मी. अत्यंत सिंपल न्यूमरिकल आहेत हे. तर पाहता इथं 18 नंबरचा न्यूमरिकल काय, द रेजिस्टन्स ऑफ द 4 आर्म्स. इथं बाजूला फिगर दिसते तुम्हाला, ही फिगर दिसते तुम्हाला इथं. तर ही फिगरमध्ये पी क्यू आर आणि एस मध्ये एक रेजिस्टन्स जोडलेला आहे आणि इथून असा करंट पास झालेला आहे बेटा. थोडासा म्हणजे एनलार्ज करू, हा करंट आपल्याला आय काढायचा आहे, असा वर जाणारा करंट. तर आता काय दिलेलं आहे प्रॉब्लेम अगोदर वाचून घेऊया म्हणजे लक्षात येतं. द रेजिस्टन्स ऑफ द 4 आर्म्स पी क्यू आर अँड एस, पी क्यू आर आणि एस इन ए व्हिस्टोन्स ब्रिज. म्हणजे असं क्वाड्रिलॅटरल तयार झाला असेल असं 4 बाजूचा, तर त्याला आपण व्हिस्टोन नेटवर्क म्हणतो किंवा ब्रिज म्हणतो बेटा. आर म्हणजे पीचा रेजिस्टन्स हा इथं याच ठिकाणी लिहितो मी, किती 10 ओम. त्यानंतर क्यूचा 30 ओम, परत आरचा 30 ओम आणि पुढे हा 90 ओम दिले रिस्पेक्टिवली. द EMF अँड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल्स आर 6 व्होल्ट अँड 3. हा इथं 6 व्होल्ट, हा EMF 6 व्होल्ट आणि याचं इंटरनल रेजिस्टन्स जे आहे इथं 3 ओम दिलेलं आहे बेटा. हे पाहिजे 6 व्होल्ट आणि 3 ओम रिस्पेक्टिवली. इफ द गॅल्व्हनोमीटर रेजिस्टन्स हा जी आहे याचा रेजिस्टन्ससुद्धा तुम्हाला दिलेला आहे किती 3 ओम रिस्पेक्टिवली. इफ द गॅल्व्हनोमीटर रेजिस्टन्स 30 ओम आहे, 3 नाही 30 ओम, द करंट ड्रॉन फ्रॉम द सेल विल बी. तर हे करंट सेलनं किती ड्रॉन केलेलं आहे ते काढायचं आहे. आता पहिल्यांदा काय करायचं बेटा, ब्रिज बॅलेन्सिंग कंडिशन. हे काय पी डिवाइड बाय क्यू इज इक्वल टू आर डिवाइड बाय एस आहे का पहा. 10 डिवायडेड बाय 30 इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय 90. हे बॅलेन्स कंडिशन आहे. जेव्हा ब्रिज बॅलेन्स होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगतोय की हा गॅल्व्हनोमीटर रिमूव्ह करा, गॅल्व्हनोमीटर रिमूव्ह करा. का गॅल्व्हनोमीटर रिमूव्ह करतो, कारण याच्यामध्ये कुठलाच करंट फ्लो होत नाही. मग बेटा याचं इक्विव्हॅलंट सर्किट काय येईल, तर इथं जे असेल हा एक रेजिस्टन्स, त्यानंतर हा दुसरा रेजिस्टन्स आणि त्यानंतर हा तिसरा रेजिस्टन्स आणि पुढे हा चौथा रेजिस्टन्स, राईट. आणि मग इथं जे असेल हे याचं इंटरनल रेजिस्टन्स, हे अशा टाईपचं सर्किट झालं. हा किती आहे 10, हा किती आहे 30 आणि खालचा 30 आणि 90. आता हे दोन कसे आहेत सिरीजमध्ये आहेत. मग याची इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स सर्किट डायग्राम कसा आला इंटरनल इक्विव्हॅलंट, हे 30 अधिक 10 40. इथं बेटा हा 40 ओमचा रेजिस्टन्स आणि लोअर साईडला 30 आणि 90, 9 3 12 किती ओमचा रेजिस्टन्स 120. वरचा 30 आणि 10 40. हे दोन रेजिस्टन्सेस कसे आहेत पॅरललमध्ये. आणि याला इथं ही सेल तुम्हाला कनेक्ट केलेली आहे असे, आणि याचा इंटरनल रेजिस्टन्स दिलेला आहे हे असं जोडलेलं आहे. आता हे पॅरलल कॉम्बिनेशन जे असेल
हे किती येतं बेटा आर पॅरलल इथं काढू हां इज इक्वल टू 40 इंटू 120 डिवायडेड बाय 120 आणि 40 किती झालं 160. हे 0 कॅन्सल इथं 4 चौक 16 4 त्रिक 12 म्हणजे 30 आलं बेटा. आर पी इज इक्वल टू 30 ओम रेजिस्टन्स. या दोन्हीच्या ऐवजी एक आला. आता याचं इक्विवॅलंट रेजिस्टन्स काढतो परत मी. हा 30 ओम आणि ही बॅटरी आणि ही इंटरनल रेजिस्टन्स हे शेवटी असं आणि हा करंट जो असेल तो तुम्हाला काढायचा आहे. हा 30 ओम हा 3 ओम आणि 6 व्होल्ट बॅटरी. आता टोटल रेजिस्टन्स किती झालं सिरीजमधलं सर्वच इथं लिहितं बेटा आर टी टोटल रेजिस्टन्स इज इक्वल टू 30 प्लस 3 इज इक्वल टू 33 आणि करंट इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. करंट इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. व्होल्टेज किती दिलेलं आहे तुम्हाला 6 व्होल्ट डिवायडेड बाय 33 इज इक्वल टू 3 ने कॅन्सल करा 2 डिवाइड बाय 11 2 डिवाइड बाय 11 एम्पियर इज द करंट. किती आलं बेटा टोटल करंट जे असेल दॅट इज 2 डिवाइड बाय 11 एम्पियर. तर अशा टाईपच्या न्यूमरिकलमध्ये फारच सोपे न्यूमरिकल असतात. फक्त पेशन्स आणि कॉन्सन्ट्रेशन लागतं बेटा. अशा टाईपचे न्यूमरिकल जेव्हा आपण लर्न करतो त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं पेशन्स लागतं. ते मात्र आपण इथं लर्न केलं पाहिजे यामध्ये. आता त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 20 जो असेल चला बेटा प्रॉब्लेम नंबर 20 हां रीड करा. इन द व्हिस्टोन्स नेटवर्क फिगर इथं दाखवलेली आहे. पीची किंमत किती दिली आहे बेटा 10 आणि क्यूची किंमत इथं दिली आहे बेटा क्यू खाली हे 20. आरची किंमत 15 ओम आणि एसची किंमत 30 ओम. द करंट पासिंग थ्रू बॅटरी ऑफ निग्लिजिबल रेजिस्टन्स. इंटरनल रेजिस्टन्स दिलं नाही आणि बॅटरीचं व्होल्टेज किती दिलेलं आहे 6 व्होल्ट दिलेलं आहे आणि हा करंट असा फ्लो झालेला आहे. इकडे बॅटरीच्या पॉझिटिव्ह काढून नेहमी करंट फ्लो होतो. तर तो करंट आपल्याला काढायचा आहे बेटा. आणि आता इथं तुम्हाला दिलेलं आहे ब्रिज बॅलेन्सिंग कंडिशन येते का पहा. क्यू हे पी 10 क्यू 20 आणि 15 आणि 30 ब्रिज बॅलेन्स आहे का रे सांगा मला पटकन. पी डिवाइड बाय क्यू इज इक्वल टू आर डिवाइड बाय एस. हे पी डिवाइड बाय आर येईल इथं सिम्बॉल चेंज केलं आहे. पी डिवाइड बाय आर आणि इथं क्यू डिवाइड बाय एस. क्यू डिवायडेड बाय एस. बॅलेन्सिंग कंडिशन आहे का 10 डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय 30. ॲब्सोल्युटली 1/2 1/2 येतं म्हणजे ब्रिज बॅलेन्स आहे. आणि बेटा ब्रिज जेव्हा बॅलेन्स असेल तर मी काय सांगितलं तुम्हाला रिमूव्ह द गॅल्व्हनोमीटर. रिमूव्ह द गॅल्व्हनोमीटर. वाय वी रिमूव्ह द गॅल्व्हनोमीटर देर इज नो फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू इट. मग त्याचं इक्विवॅलंट सर्किट आपण आता एक अशा टाईपचा जो सॉल्व करायचा आहे बेटा. हे वरचे 2 म्हणजे हे असंच. आता हे 2 रेजिस्टन्स 10 आणि 15 किती झाले एक रेजिस्टन्स दोघाचा मिळून 15 10 25 ओम राईट. आणि खालचे 30 आणि 20 50. हे किती आलं बेटा हे 50 राईट. आणि मग याला जोडलेली सेल निग्लिजिबल इंटरनल रेजिस्टन्स म्हणलेला आहे आणि सेलपासून आलेला करंट तुम्हाला काढायचा आहे. आणि सेलचं व्होल्टेज दिलेलं आहे 6 व्होल्ट.
बेटा हे दोन पॅरलल आहेत, तर पॅरलल कॉम्बिनेशन काय असेल, R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2, 25 इंटू 50 डिवायडेड बाय 75, 25 प्लस 50 किती आलं 75, 25 त्रिक 75, म्हणजे R पॅरलल इज इक्वल टू 50 डिवायडेड बाय 3. R पॅरलल रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आली 50 डिवाइड बाय 3. तर बेटा आता म्हणजे एक रेजिस्टन्स हा 50 डिवाइड बाय 3, एक बॅटरी असं हे असं कनेक्ट केलं, हा करंट 6 व्होल्ट बॅटरी 50 डिवाइड बाय 3 ओम रेजिस्टन्स करंट काढा. तर ओम्स लॉनुसार I इज इक्वल टू V डिवाइड बाय R, V6 डिवायडेड बाय R 50 डिवायडेड बाय 3, भागिले उलटून गुणिले वर जाईल, तर किती आलं बेटा हे 18 डिवायडेड बाय 50 इज इक्वल टू 9 डिवाइड बाय 25. 9 डिवायडेड बाय 25 एम्पियर इज द करंट. किती आलं करंट, व्हॉट इज द करंट सांगा बरं. इथं करंटची व्हॅल्यू जी आलेली आहे ती किती आली, द व्हॅल्यू ऑफ करंट इज 9/25 एम्पियर. 9/25 एम्पियर इज द करंट इन दिस सर्किट. आल्या लक्षामध्ये. तर बेटा हे जे असेल अत्यंत काळजीपूर्वक प्रॉब्लेम हे सॉल्व करायचे. आता यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम नंबर 20 फार सिंपल न्यूमरिकल आहे. तो 20 नंबरचा जो न्यूमरिकल आहे तो फार सिंपल आहे, फक्त तो लक्षात आला पाहिजे अगोदर, आणि त्यासाठी जे आपण इथं कनेक्ट करतो बेटा. हां, आता काय दिलेलं आहे, अ बॅटरी ऑफ इंटरनल रेजिस्टन्स. बॅटरीचं इंटरनल रेजिस्टन्स दाखवलं नाही, आपण इथं दाखवू का, 4 ओम दिलेलं आहे, लिहिलेलं आहे तिथं. is connected to the network of resistances as shown in figure. In order to given the maximum power to the network, the value of R in ohm should be. हा प्रॉब्लेम सिंपल आहे बेटा, फक्त काय झालं माहिती आहे काय, या प्रॉब्लेममध्ये अनेक वेळेस एक्झामला विचारलेला पण आहे. कन्सेप्ट फार सिंपल आहे, परत एक वेळेस नीट लक्ष देऊन वाचा. अ बॅटरी ऑफ इंटरनल रेजिस्टन्स 4 ओम is connected to the network of resistances as shown in figure in order to given the maximum power. हे एक महत्त्वाचं वाक्य आहे. आता याला कसं आहे, थोडंसं नॉलेज लागतं की सर्किटमध्ये मॅक्झिमम पॉवर केव्हा असतो, तर एक्सटर्नल रेजिस्टन्स इज इक्वल टू इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. टोटल resistance of network is equal to internal resistance of cell. हे एक कन्सेप्ट त्याला लागतो, ते तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे. आता हे एवढाच सर्किट अगोदर तुम्ही थोडंसं वॉच करा बेटा. हे सर्किट ॲनालिसिस कळलं तर प्रॉब्लेममध्ये काहीच नाही. आता पहा नाही तर हे दोन सिरीजमध्ये आणि हे दोन सिरीजमध्ये व्हीटस्टोन नेटवर्क आहे ते. आता हे व्हीटस्टोन नेटवर्क कसं आहे बेटा, पहा ना. आता मी तुम्हाला दाखवतो त्याचं व्हीटस्टोन नेटवर्कचं इक्विव्हॅलंट सर्किट. हे इथलं आता पहा, हे जे आहे तर हे दोन आपल्याला म्हणजे खालच्या साईडला 2 रेजिस्टन्स, दोन्ही सिरीजमध्ये त्याचा 1, आणि वरच्या साईडचा हा रेजिस्टन्स हा R, आणि इथं 2R. बरोबर आहे, म्हणजे कोणता हा R प्लस R 2R हे खालचा आला, हे वरचा R, आणि हा पॉईंट तुमचा इथं असलेला. आता या पॉईंटपासून R प्लस 2R इकडे हे 2R, आणि हा इकडे आलेला हा मधला इथला 6R, राईट.
हे असं बेटा आणि इथून इथपर्यंतचा रेजिस्टन्स 4R, हे 4R हे काढलं मी एवढं. आता इथून इकडे एक सेल आपण घेतली ही आणि त्याचा इंटरनल रेजिस्टन्स इथं घेतला आपण 4 ओम. सेलचा EMF ई दिलेला आहे बेटा, म्हणजे असं त्याचं इक्वॅलेंट झालं. ब्रिज बॅलेन्स आहे का नाही? P डिवाइड बाय Q म्हणजे R डिवाइड बाय 2R आणि 2R डिवाइड बाय 4R बॅलेन्स आहे. आणि जेव्हा ब्रिज बॅलेन्स असेल त्यावेळेस आतला रेजिस्टन्स रिमूव्ह करायचा. ब्रिज जेव्हा बॅलेन्स होतं त्यावेळेस आतला रेजिस्टन्स रिमूव्ह. मग याच्या पुढचं इक्वॅलेंट सर्किट कसं आलं? हे 2R प्लस R 3R इथं बेटा आहे, हे 3R आणि इथं खाली 2R प्लस 4R हे 6R, हे 3R आणि हे याला तुम्ही जोडलेलं आहे ही सेल इंटरनल रेजिस्टन्स. आलं का लक्षात? इंटरनल रेजिस्टन्स 4 ओम. आता हे दोन पॅरललमध्ये आहेत का नाही? आहेत. याचं इक्वॅलेंट काढा पॅरलल. किती येतं? 3R इंटू 6R डिवायडेड बाय 9R. 6 प्लस 3 9, हे 3 त्रिकड 9, 3 दोने 6 म्हणजे किती आलं बेटा? 2R. बरोबर आहे ना? 3R 6R आहे म्हणजे 2R आला, राईट? हां. आता बेटा काय झालं तुमचं? हे सर्किट, हे 2R, ही सेल आणि याचा इंटरनल रेजिस्टन्स असं. हे किती म्हणलात? 2R आणि हे इंटरनल रेजिस्टन्स 4 ओम. मी काय सांगितलं? टोटल रेजिस्टन्स ऑफ द नेटवर्क इज इक्वल टू इंटरनल रेजिस्टन्स. टोटल नेटवर्क किती आहे? 2R इज इक्वल टू 4. हे इम्पॉर्टंट स्टेप आहे. हा कन्सेप्ट नसेल तर प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाही. त्यासाठी खूप पेशन्स आणि कॉन्सन्ट्रेशन ठेवून प्रॉब्लेम सॉल्व. आणि देअरफॉर R इज इक्वल टू 2 ओम. R इज इक्वल टू 2 ओम. हेचं जे इंटरनल रेजिस्टन्स आहे, हे इंटरनल रेजिस्टन्स आपण किती काढलं बेटा? हे दॅट इज इक्वल टू 2 ओम. आलं लक्षामध्ये? हां. तर हा एक इम्पॉर्टंट न्यूमरिकल मी तुम्हाला सॉल्व करून घेतला. आता त्यानंतर 21 नंबरचा हा जो असेल हा थेरॉटिकल न्यूमरिकल आहे. काय म्हणलं मी तुम्हाला? थेरॉटिकल न्यूमरिकल आहे. इन ए व्हीटस्टोन्स ब्रिज 3 रेजिस्टन्सेस P, Q and R are connect in the form of 3 arms and 4th arm is found by 2 resistances S1 and S2 connected in parallel. The condition for the bridge to be balanced will be. चला काढूया पहिल्यांदा फिगर. हा आपण असे क्वाड्रिलॅटरल हे 4 पॉईंट्स बेटा. हा तुमचा पहिला रेजिस्टन्स P, हा दुसरा रेजिस्टन्स Q, हा तिसरा रेजिस्टन्स R आणि इथं चौथा काय दिलेला आहे? 2 जोडलेले आहेत. हे चौथा रेजिस्टन्स. हा S1 आणि हा S2. आणि मग आपलं इथं गॅल्व्हनोमीटर असेल आणि इथं एक सेल असेल. हे कॉमन सर्किट आहे यामध्ये असं. आता बेटा आपल्याला हे ब्रिज बॅलेन्स्ड म्हणलेलं आहे. केव्हा असेल? P डिवायडेड बाय Q इज इक्वल टू R डिवायडेड बाय. आता S1 S2 कसे आहे? ते पॅरलल कॉम्बिनेशन. मग S1 S2चं पॅरलल काय असेल? S इज इक्वल टू, आता मी S म्हणतो. आता S बरोबर काय येतं?
S1 S2 डिवायडेड बाय S1 प्लस S2. याचं इक्वॅलंट घेतलं मग आपल्याला इथं P डिवाइड बाय Q इज इक्वल टू R इज इक्वल टू S1 S2 डिवायडेड बाय S1 प्लस S2. आणि इथं बेटा P डिवायडेड बाय Q इज इक्वल टू S1 प्लस S2 इंटू R डिवायडेड बाय S1 प्लस S2. इतकं सिंपल न्यूमरिकल थेरॉटिकल आहे आणि हा पाठीमागचे जर पेपर पाहिलात तर तुम्हाला PMTच्या पेपरला विचारलेला हा न्यूमरिकल आहे. या न्यूमरिकल आपण कोणता म्हणतो बेटा? थेरॉटिकल न्यूमरिकल म्हणतो. कोणता? थेरॉटिकल न्यूमरिकल. म्हणजे थेरीचा न्यूमरिकल जो असतो काही थेरॉटिकल आणि काही प्रॅक्टिकल असतात त्यापैकी हा तुम्हाला दिला होता थेरॉटिकल न्यूमरिकल. ओके चला बेटा आता इथं जे असेल 22 नंबरचा न्यूमरिकल तुम्हाला इथं दिलेला आहे. काय दिलेलं आहे पहा बरं हा न्यूमरिकल. 3 रेजिस्टन्सेस P Q R. 3 रेजिस्टन्सेस P Q R each of 2 ohm and an unknown resistance S form from the 4 arm form by FORM. Correct. FORM. The 4 arms of a Wheatstone bridge circuit. When a resistance of 6 ohm is connected in parallel to S, the bridge gets balance. What is the value of S? What is the value of S? म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे इथं जे असेल काढा नेटवर्क व्हीटस्टोन. परत मी काय सांगितलं व्हीटस्टोन नेटवर्क म्हणलं की आपल्या डोळ्यापुढे असं आलं पाहिजे. हे स्ट्रक्चर हे तुम्हाला इथं दिलेला P इथं दिलेला Q हा इथं दिलेला तुम्हाला R आणि इथं दिलेला काय वाचा अननोन रेजिस्टन्स S फॉर्म द 4 आर्म्स ऑफ ए व्हीटस्टोन ब्रिज. When a resistance of 6 ohm is connected in parallel to S. आता इथं बेटा Sला पॅरलल हे एक आणि हा तुमचा S आणि 6 ohm हे बॅलेन्स झाले तरच ब्रिज बॅलेन्स आहे. हे P हा Q हा R आणि हा पूर्ण कॉम्बिनेशन S तर हे ब्रिज बॅलेन्स आहे. चला आपण एक सेल कनेक्ट करू. असं हे ब्रिज बॅलेन्स आहे राईट. तर आता प्रत्येकी P डिवायडेड बाय Q इज इक्वल टू R डिवायडेड बाय S पॅरलल विथ 6 ohm. S पॅरलल विथ 6 ohm. S पॅरलल विथ 6 ohm म्हणलेलं आहे बेटा. तर पहा बरं आता इथं काय येतं 2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ R पॅरलल कॉम्बिनेशन S इंटू 6 डिवाइड बाय S प्लस 6. इथं ठेवा 6S डिवायडेड बाय S प्लस 6 राईट. हे 2 2 कॅन्सल. हे भागिले उलटून गुणिले वर जाईल 2 इंटू काय आलं S प्लस 6 डिवायडेड बाय 6S हे 3. तर 3S हे लक्षात आलं ना. हे इथं 6ला कॅन्सल केलं 3 आलं भागिले उलटून गुणिले वर पाठवलं. आता इकडे कॅन्सल झालं 1 म्हणजे किती आलं हे 3 इंटू S इज इक्वल टू S प्लस 6. 3 इंटू S इज इक्वल टू S प्लस 6. तर आता पुढे 3S मायनस S इज इक्वल टू 6 आणि 2S इज इक्वल टू 6. S इज इक्वल टू 6
डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 3 ओम. तर न्यूमरिकल प्रॉब्लेम जो होता या प्रॉब्लेमचा आन्सर 3 ओम. आता पाय बेटा इथं जे दिलेलं आहे 5 इक्वल रेजिस्टन्सेस, each of resistance are connected as shown in figure. A battery of V volt is connected between A and B. The current flowing in A, C, A, C, AF, AFC हे पास मार्ग आहे. AFC, E आणि B यातून करंट किती फ्लो होतो म्हटलेलं. तर बेटा याचं इक्विवॅलंट रेजिस्टन्स ऑलरेडी आपण काढलेला आहे या प्रॉब्लेममध्ये. कोणता तुम्हाला आठवतो? हां, हा प्रॉब्लेम नंबर 17. प्रॉब्लेम नंबर 17चा इक्विवॅलंट रेजिस्टन्स काढला होता किती? R. तर म्हणजे आता मी डायरेक्ट घेतो इथं इक्विवॅलंट रेजिस्टन्स R इक्विवॅलंट इज इक्वल टू कॅपिटल R फ्रॉम प्रॉब्लेम नंबर किती आहे? प्रॉब्लेम नंबर 17 नंबरच्या प्रॉब्लेमचा पार्ट त्याच्या पुढे आपण लर्न करू. हां, आता अ बॅटरी व्ही वोल्ट इज कनेक्टेड बिटवीन ए अँड बी. या दोन्हीमध्ये बॅटरी कनेक्ट केलेली आहे. तर बेटा तर आय इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय आर. ओम्स लॉनुसार व्ही किचं व्होल्टेज किती आहे? व्हीच आहे आणि इक्विवॅलंट टोटल रेजिस्टन्स सर्किट आर टी म्हणतो किंवा त्याला आपण इक्विवॅलंट रेजिस्टन्स म्हणतात. आणि तो इक्विवॅलंट रेजिस्टन्स जो आलेला आहे तो ऑलरेडी प्रॉब्लेम नंबर 17मध्ये काढलेला आहे. तोच सर्किट आहे, काही वेगळं असं नाही. ते हे दोन्ही सर्किट सारखेच आहे. तर प्रॉब्लेम नंबर 17मधला इक्विवॅलंट रेजिस्टन्स मी इथं डायरेक्ट तुम्हाला दिलेला आहे आणि तो किती आलेला आहे? RE. ओरलीच पाना याला इकडे ओढलं होतं, हे असं इकडे घेतलं होतं आणि मधलं करंट फ्लो होत नाही आणि याच्यावरून आपण काढलं होतं की इक्विवॅलंट रेजिस्टन्स R आलं. तर R V डिवाइड बाय R म्हणजे I इज इक्वल टू V डिवाइड बाय R करंट इन द सर्किट. तर त्या सर्किटमधला जो करंट आहे हा करंट किती आलेला आहे बेटा इथं? करंट इन द सर्किट इज V डिवायडेड बाय R. तर हे जे न्यूमरिकल्स आपण आज लर्न केलेले आहेत हे सर्व न्यूमरिकल्स जे होते हे सर्व न्यूमरिकल्स तुम्हाला जे दाखवलेले आहेत मी न्यूमरिकल्स, हे सर्व न्यूमरिकल्स अत्यंत साधे आणि सोपे आहेत. काही अडचण नाही या न्यूमरिकलमध्ये. फक्त एक वेळेस लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेशन पेशन्स ठेवून ते न्यूमरिकल पाहायचे. आणि कसं आहे न्यूमरिकल जोपर्यंत आपण इक्विवॅलंट काढून 11thमध्ये आपण ह्याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केलेले आहेत. कोणतं आपण डायरेक्टली आपण कुठं होतं त्यावेळेस ऑफलाईनमध्ये आपण जे न्यूमरिकल्स घेतले होते ते न्यूमरिकल्स याच्यापेक्षा बरेचसे कॉम्प्लिकेटेड आपण घेतले होते. हे प्रॉब्लेम्स त्याच्या कंपॅरिझनमध्ये पाहिलात तर सोपे आहेत. फक्त व्हीटस्टोन नेटवर्क आपण त्यावेळेस लर्न केलं नव्हतं. तर यूजिंग द व्हीटस्टोन नेटवर्क हे न्यूमरिकल्स आपण इथं लर्न केलेले आहेत. आता परत आणि दुसरे न्यूमरिकल्स जे असतील या टाईपमधले किंवा आता याच्या पुढच्या आर्टिकलचे ते न्यूमरिकल्स आपण नेक्स्ट पिरियडसाठी आपण लर्न करूया बेटा. तर आपण या ठिकाणी थांबूया.